गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आपण परवाच्या व्हिडिओमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट पाहिला होता. आज परत एकदा आपण 277 पानावरचा फॉर्मॅट पाहणार आहोत आणि नंतर ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे दोन अकाउंटचं एक छोटंसं उदाहरण सोडवणार आहोत. पहा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा नियम लक्षात ठेवायचा आहे की या ठिकाणी सर्व इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, अप्रत्यक्ष खर्च म्हणजे त्याचा उत्पादनाचा संबंध नसतो असे जे खर्च असतात ते सगळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला द्यायचे. त्याला म्हणायचे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि क्रेडिट साईडला इनडायरेक्ट इन्कम, अप्रत्यक्ष उत्पन्न. पहा, आपण सुरुवात करूया पहिल्या अकाउंटच्या ट्रेडिंग अकाउंटला. क्रेडिट बाजूला जर लॉस असेल तर कॅरी डाऊन, इथं आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ब्रॉड डाऊन करायचं डेबिट साईडला. त्यानंतर सॅलरीज अँड वेजेस, ह्या दोन शब्दामध्ये लक्षात ठेवायचं आहे. सॅलरी शब्द अगोदर आला आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. त्यानंतर टू रेंट अँड टॅक्सेस, टू इन्शुरन्स, टू बँक चार्जेस, टू डिस्काउंट अलाउड, ऑडिट फीज ही शब्द तपासण्याची फी, टू डेप्रिशिएशन आपण टॉपिक शिकलो आहे जस्ट, एक्झाम्पल दिले लँड अँड बिल्डिंगचं, प्लॅट अँड मशिनरी, फर्निचर. टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस प्रवास खर्च, टू ॲडव्हर्टाइजमेंट, टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी, टू इंटरेस्ट पेड, टू लॉस बाय फायर, टू लॉस बाय थेफ्ट, थेफ्ट म्हणजे चोरी, टू पॅकिंग एक्सपेन्सेस, टू कमिशन. हे बॅड डेट्स, न्यू आर डी डी, न्यू बॅड डेट्स, न्यू आर डी डी मायनस लेस ओल्ड आर डी डी, हे तुम्हाला एक्झाम्पलमध्ये चांगलं समजेल. सध्या फॉर्मॅटमध्ये फक्त लक्षात ठेवा. आणि त्यानंतर क्रेडिटची बेरीज जास्त आली, डेबिट त्याच्यातून वजा झाले तर नेट प्रॉफिट येईल. हा आपल्याला कॅपिटल अकाउंटला लिहायचा असतो, ॲड करायचा असतो. त्यानंतर क्रेडिट बाजू पहा. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला जर ग्रॉस प्रॉफिट आला असेल तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला ब्रॉड डाऊन करायचा. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन, बाय रेंट रिसिव्ड, बाय कमिशन रिसिव्ड, बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, बाय इंटरेस्ट ऑन डिपॉझिट, बाय मिसलेनियस इन्कम, बाय डिस्काउंट रिसिव्ड. आणि डेबिट जर जास्त आली त्याच्यातून इन्कम वजा झालं तर मग लॉस येतो. नेट लॉस आपल्याला लायबिलिटी बाजूला कॅपिटलमधून वजा करायचा असतो. हा फॉर्मॅट वहीमध्ये सगळ्यांनी व्यवस्थित लिहून काढायचा आहे. याच्यानंतर पुढे एक छोटंसं एक्झाम्पल दिलं आहे ते आपल्याला सॉल्व करायचं आहे. पहा, फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ राजू अँड सन्स you are required to prepare trading account and profit and loss account for the year ended 31st March 18. दोनच अकाउंट करायचे सांगितलेले आहेत. पहा, वेजेस अगोदर ट्रेडिंग अकाउंट नमुना करून घेतलं आहे. पहा, इन द बुक्स ऑफ राजू अँड सन्स ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 18. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 18. पहा, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला दोन फिक्स लिहून घ्यायच्या आधीच, टू ओपनिंग स्टॉक आणि टू परचेसेस. त्यानंतर टू वेजेस 9,200 ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला लिहिले. पहा, टू वेजेस 9,200. त्यानंतर परचेसेस 66,800, याच्यातून हे रिटर्न वजा करायचे आहेत, लक्षात ठेवा. पहा, परचेसेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला 66,800 लेस परचेस रिटर्न 6,520, याची वजावकी करून 60,280. त्यानंतर टू कॅरेज इनवर्ड 3,350 ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला टू कॅरेज इनवर्ड 3,350. त्यानंतर सेल्स रिटर्न 4,800, आपल्याला सेल्समधून लेस करायचे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. पहा, लेस सेल्स रिटर्न 4,800. त्यानंतर ओपनिंग स्टॉक 31,300, आपण एक नंबर्सला लिहून ठेवले. पहा, टू ओपनिंग स्टॉक 31,300. त्यानंतर सॅलरी 17,400, सॅलरी म्हटलं तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू सॅलरी 17,400. त्यानंतर रॉयल्टी 4,800, रॉयल्टी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घ्यायचं असतं. पहा, टू रॉयल्टी 4,800. त्यानंतर टू रेट्स अँड टॅक्सेस 12,680. पहा, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू रेट्स अँड टॅक्सेस 12,680. बॅड डेट्स 500, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू बॅड डेट्स 500. त्यानंतर कॅरेज आउटवर्ड 3,720,
प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू कॅरेज आउटवर्ड 3720. त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी 2400. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी 2400. त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट 18,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला ॲडव्हर्टाइजमेंट 18,000. त्यानंतर टू डिस्काउंट अलाउड 1520. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू डिस्काउंट 1520. त्यानंतर इन्शुरन्स 5800. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू इन्शुरन्स 5800. त्यानंतर फॅक्टरी रेंट 7000. फॅक्टरी रेंट ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला घ्यायचं असतं पहा, टू फॅक्टरी रेंट 7000. त्यानंतर कमिशन पेड 1800. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू कमिशन 1800. डेबिट बाजू मांडून झाली. आता क्रेडिट बाजू परचेस रिटर्न आपण ट्रेडिंगच्या डेबिटला परचेसमधून वजा केलेले आहे पहा. त्यानंतर सेल्स 1,52,900. ट्रेडिंग अकाउंटचे क्रेडिट बाजूला बाय सेल्स 1,52,900. याच्यातून ते सेल्स रिटर्न डेबिटचे वजा करून घेतले बाहेर 1,48,100. त्यानंतर कमिशन रिसिव्ड 18,000. प्रॉफिट अँड लॉसचे क्रेडिट बाजूला बाय कमिशन रिसिव्ड 18,000. रेंट रिसिव्ड 9,000. प्रॉफिट अँड लॉसचे क्रेडिटला बाय रेंट रिसिव्ड 9,000. डिस्काउंट रिसिव्ड 4,600. प्रॉफिट अँड लॉसचे क्रेडिटला बाय डिस्काउंट रिसिव्ड 4,600. नंतर टोटल करायची आता फक्त एक ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंट खाली पहा, क्लोजिंग स्टॉक ₹56,850. ॲडजस्टमेंट दोनदा त्याचे इफेक्ट करायचे असतात, दोनदा लिहायचे असते, लक्षात ठेवा. ट्रेडिंग अकाउंटचे क्रेडिट बाजूला पहा बाय क्लोजिंग स्टॉक 56,850. आणि अजून एकदा त्या ठिकाणी बॅलन्स शीटच्या ॲसेटला लिहायचं असतं, परंतु बॅलन्स शीट आपण केलेलं नाही. बॅलन्स शीट पुढच्या याच्यात फॉर्मॅटमध्ये दिलेली आहे, ते नंतर पाहू. तर टोटल करायची पहा ट्रेडिंग अकाउंटची जास्त टोटल येते ती बाजू दोन्ही बाजूला लिहायची. क्रेडिट बाजू जास्त येते पहा 2,04,950. डेबिटला लिहिलं 2,04,950. याच्यातून हे वजा केले डेबिटचे तर क्रॉस प्रॉफिट येतो 89,020. हा क्रॉस प्रॉफिट पुढच्या अकाउंटच्या क्रेडिट बाजूला घ्यायचा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 89,020. आता दुसरं अकाउंट टॅली करायचं. याची क्रेडिट जास्त येते 1,20,620. इथे घेतली 1,20,620. याच्यातून हे सगळे डेबिटचे खर्च वजा करायचे. मग जो फरक येतो त्याला म्हणायचं नेट प्रॉफिट. हा लायबिलिटीला कॅपिटलला ट्रान्सफर करायचा असतो. नेट प्रॉफिट येतो 56,800. अशा पद्धतीने हे दोन अकाउंट केलेली आहे. आता पुढच्या याच्यात आपल्याला बॅलन्स शीटचा फॉर्मॅट समजून घ्यायचा आहे, तो आपण समजून घेऊ. सध्या तुम्ही हे उदाहरण लिहून काढायचं. त्यानंतर ट्रेडिंग अकाउंटचा नमुना, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा नमुना एक तर लिहून काढायचं व्यवस्थित, म्हणजे मग जास्त समजेल आणि हे आणखीन उदाहरण पक्का होईल. याच्यानंतर आपल्याला पुढचा बॅलन्स शीटचा नमुना पाहायचा आहे. बॅलन्स शीट करताना त्या ठिकाणी उजव्या बाजूला आपल्याला ॲसेट्स लिहायचे आहेत, डाव्या बाजूला लायबिलिटी लिहायचे आहेत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसाठी नियम फक्त लक्षात ठेवायचा. ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आर डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आर क्रेडिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि ट्रेडिंग अकाउंटचे ठराविकच आहेत पहा. डायरेक्ट एक्सपेन्सेस प्रत्यक्ष उत्पादनासाठी लागणारे खर्च ट्रेडिंग अकाउंटचे डेबिटला असतात आणि प्रत्यक्ष उत्पन्न ट्रेडिंग अकाउंटचे क्रेडिट बाजूला असतात. हे दोन अकाउंट फॉर्मॅट एकदा चांगले पाठ करायचे, लिहून काढायचे 2-3 वेळा. उदाहरण त्याचं सोडवायचं आहे. 278 पानावरचं उदाहरण आपण आत्ता पाहिलं आहे, ते लिहून काढायचं आहे, म्हणजे आणखीन चांगलं आपल्याला ते समजेल. आणि अशा पद्धतीने आपण मग पुढं उद्याच्या पिरियडला आपण बॅलन्स शीटचा नमुना या ठिकाणी घेऊ, तो आपण करू. ठीक आहे.